छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला हायकोर्टाने तुर्तास कोणताही दिलासा दिलेला नाही। प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे, पण हायकोर्टाने कोरटकरला सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं नाही। त्यामुळे कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। कोरटकरचा जामीन फेटा आला, कोर्टाच्या आदेशात काय? कोरटकरचा मोबाईल हॅक झाला असेल तर पोलिसात तक्रार देणं गरजेचं होतं। कोरटकरनं गुन्हा दाखल होण्याआधी मोबाईल हॅकची तक्रार दिली नव्हती। कोरटकरच्या फोनवरून इंद्रजित सावंतांना फोन करत महापुरुषांचा अवमान केला। दोन धर्मात जातीचा आधार घेऊन तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य झाली। अटकेपासून संरक्षण देताना दिलेल्या अटींचं पालन झालं नाही। कोरटकरला सिम कार्डसह मोबाईल पोलिसांकडे देण्यास सांगितलेलं, मात्र तसं झालं नाही। कोरटकरने डाटा डिलीट करून पत्नीच्या माध्यमातून मोबाईल पोलिसांकडे पोहोचवला। मोबाईलमधला डाटा पुन्हा प्राप्त करण्यासाठी वेळ लागतो। फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीनं डाटा प्राप्त करणं आवश्यक असून त्यासाठी कोरटकरची कोठडी महत्त्वाची।